मित्रांनो, शेतकऱ्यांना नुकसानीपोटी राज्य शासनातर्फे 2308 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मिळालेली होती। त्यात मित्रांनो जवळपास 14 एप्रिल पर्यंत कृषी विभागाचं म्हणणं आहे की 14 एप्रिल पर्यंत जवळपास 1400 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे। परंतु मित्रांनो, रियालिटी आपण आज चेक करणार आहोत की बाबा खरंच 1400 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे का, आणि जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर या रकमा किंवा उर्वरित जिल्हे आहेत त्यांच्या खात्यावर या रकमा कधीपर्यंत वितरित होईल, त्याच गोष्टींचं क्लिअरन्स आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर येतो, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार 2308 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला होता। त्यापैकी जवळपास 14 एप्रिल पर्यंत 1400 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला होता। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्ती असो की प्रतिकूल हंगाम परिस्थिती या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित करण्याचं ठरलं होतं। त्यामध्ये 22 जिल्ह्यांना पीक विमा भरपाई मिळणार असं देखील अध्यादेश काढण्यात आलेले होते। त्यामध्ये जवळपास बघायचं झालं धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, त्यानंतर सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, त्यानंतर अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात पीक विमा रक्कम भरपाई मिळणार होती खरीप हंगाम 2024 ची। तर त्यामध्ये मित्रांनो जवळपास 3 जिल्ह्यांना, अगोदर 4 जिल्ह्यांना 25% अग्रिम काढण्यात आलेले होते, परंतु त्यानंतर एका जिल्ह्याची 25% अग्रिमच्या अधिसूचना फेटाळण्यात आल्या। त्यानंतर मित्रांनो 3 जिल्ह्यात 25% अग्रिम रक्कम वितरित झाली किंवा सुरू म्हणजे वितरित होणं सुरू आहे। परंतु मित्रांनो, जसं कृषी विभागाचं म्हणणं आहे की 1400 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार झालेला आहे 14 एप्रिल पर्यंत। मग मित्रांनो 2308 कोटी पैकी 1400 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित तर झाला आहे, परंतु मित्रांनो मग शेतकरी अद्यापही का म्हणत आहेत किंवा आमच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या नाही? तुम्ही तर म्हणत आहात की 1400 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत वितरित झालेला आहे। मग ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत त्या जिल्ह्यातील शेतकरी का म्हणत आहेत की बुवा आमच्या खात्यावर अद्याप एकही रुपया वितरित झालेला नाही? अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर जिल्ह्याविषयी माहिती घेतली की बुवा लातूर जिल्ह्यातून किती शेतकऱ्यांना विमा मिळाला, कमी अधिक प्रमाणात का मिळाला। तसंच मित्रांनो यवतमाळ जिल्हा असो, लातूर जिल्हा असो की कोणताही जिल्हा असो, त्या आतापर्यंत ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वाटप झालेली आहे त्या जिल्ह्यातील अद्यापही जवळपास शेतकरी हे पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यावर अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नाहीत। मग त्यांचं काय, ते पीक विमा रकमेमध्ये बसत नव्हते का, की त्यांना काही वेगळ्या पीक विम्याच्या रकमा वितरित होणार आहेत का, किंवा त्यांना कुठं वेगळीकडे निधी ठेवून देण्यात आलेला आहे का त्यांच्यासाठी की बाबा एखादं गठोडं वगैरे की चला तुम्हाला या शेतकऱ्यामध्ये नाही, तुम्हाला वेगळं गठोडं तुमच्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे आणि त्या गठोड्यातले पैसे एका एकाने आम्ही तुमच्या खात्यावर वितरित करू, असं काही ठरलेलं आहे का शासनाचं, कृषी विभागाचं? कारण मित्रांनो आपल्याच गटातील शेतकऱ्यांना रकमा वितरित होत आहेत आणि आपल्याला रकमा वितरित होत नाहीत। आपले तर पंचनामे झाले होते, वैयक्तिक क्लेम झालेले होते, आपण शासनाला क्रॉप इन्शुरन्स ॲपमधून सुद्धा आपण वैयक्तिक पर्सनली सूचना केल्या होत्या पीक विमा कंपनीला की आमचं नुकसान झालेलं आहे, तरी सुद्धा आमच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाहीत। आमच्या बाजूने कोणीही उभं राहत नाहीये, कोणता कृषी विभाग, आमच्या कृषी सहाय्यक उभं राहत नाही, कृषी विभाग उभं राहत नाही, कोणते कलेक्टर, कोणती एखादी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एखादी अधिसूचना काढण्यात येत नाही आणि पीक विमा कंपन्या म्हणत आहेत की बुवा जेवढा आमच्याकडे निधी आला होता त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केलेल्या आहेत रकमा। परंतु मित्रांनो पीक विमा कंपनीने असा भेदभाव का केला की गावातील शेतकऱ्यांच्या, काही शेतकऱ्यांच्या पीक विमा रकमा वितरित झाल्या आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाल्या नाही? म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, पीक विमा कंपनीचे जे एजंट सोडले होते ते क्लेम करायला, सर्व्हे करायला, पंचनामे करायला, त्यांना ज्याप्रमाणे लाच देण्यात आली शेतकऱ्यांतर्फे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झाल्या। मग इतर शेतकऱ्यांनी, जे गरीब शेतकरी असतात, कसं असतं मित्रांनो, आता तुम्हाला रियालिटी माहिती आहे, एखाद्या म्हणजे ते लोक, जे एजंट लोक असतात ते डायरेक्टली जवळपास एवढी रक्कम द्या तरच आम्ही तुमचं रक्कम वितरित करू। आता तुम्हाला काही उदाहरण देतो, काही भागात कसं होतं माहिती का, एखादी गरीब विधवा वगैरे असते, त्याच्या फॅमिलीमध्ये कुणी नसते, मुलगा वगैरे शिकायला असतो, मग तिथे काय होते, पीक विमा कंपनीचे एजंट लोक जातात आणि तिथे सर्वे करतात।
मग त्या स्त्रीला, त्या बाईला काय म्हणतात, आम्हाला एवढी एवढी रक्कम द्या, आम्ही तुमचं नुकसान जास्त टाकू. ती गरीब बिचारी बाई असते. ती उदाहरण डोळ्यासमोरला सांगतो मित्रांनो, कारण मित्रांनो ह्या गोष्टी घडलेल्या आहेत समोर. ती जाते बाई आणि याला त्याला पैसे मागते. बाई, बाबा 500 रुपये दे, आम्हाला 500 रुपये. ते पीक विमाचे माणसं आले तर सर्वे करायले तर 500 रुपये मागायले तर मला त्यांना द्यायचे तर, नाही तर ते म्हणाले की तुम्हाला काहीच भेटत नाही पीक विमा. अशी परेशानी होत असते मित्रांनो. मग ती बाई असो की माणूस असो, गरीब शेतकरी असतात. हे लोक काय करतात, एजंट लोक पैसे मागतात, त्या पद्धतीनं तुमचं नुकसान टाकतो म्हणतात, अशा गोष्टी करतात मित्रांनो. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, या गोष्टी घडत आहेत आणि पीक विमाचे कंपनी म्हणत आहे की बा आम्हाला शासनातर्फे एवढा निधी आला, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत रकमा. तर एकंदरीत 2024 खरीप हंगामात विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हंगाम परिस्थिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत. म्हणजे 2308 कोटी रुपयापैकी जवळपास प्रतिकूल हंगाम परिस्थितीमध्ये 18,84,000 शेतकऱ्यांना 706 कोटी रुपये, तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून 1,48,000 शेतकऱ्यांना 141 कोटी रुपये आतापर्यंतची भरपाई मिळालेली आहे. परंतु मित्रांनो, जसं रिअलिटी चेक केली असता अद्यापही असे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या रकमा स्टेटसमध्ये दाखवत आहेत, परंतु त्यांच्या खात्यावर UTR नंबर वगैरे अशा गोष्टी, UTR नॉट जनरेटेड किंवा इतर काही यील्ड बेस्ड 0 अशा रकमा दाखवून त्यांचं दिशाभूल केली जात आहे. काही शेतकऱ्यांना UTR नंबर नॉट जनरेटेड म्हणून त्यांच्या रकमा अडकून धरलेल्या आहेत. अशा गोष्टी घडत आहेत मित्रांनो. आणि एकंदरीत राज्य शासनाच्या बाबतीत बोलायचं झालं मित्रांनो, राज्य शासन अद्यापही झोपेत आहे का, डोळे झाकून का आहे हे समजत नाही. कारण की अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना या रकमा वितरित झालेल्या नाहीत. पीक विमा कंपन्यांनी 1400 कोटी रुपयांचा निधी गायब केलेला आहे. तुम्हाला वाटतं का मित्रांनो? कमेंट करून सांगा की खरंच 1400 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला असू शकतो का? मला तर नाही वाटत मित्रांनो आतापर्यंत 1400 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला असेल. एकंदरीत मित्रांनो 4 ते 5,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आहेत, जिल्हा कोणताही असो. आणि एकीकडे बोललं जातं की शेतकऱ्यांना हेक्टरी 6,000 रुपये वितरित झाले. 4-2 शेतकरी सोडा मित्रांनो 6,000 वाले, आणि त्यापेक्षा जास्त 35,000 40,000 वाले शेतकरी. म्हणजे त्या एका शेतकऱ्याला 3-4 शेतकऱ्यांचा निधी हा एका शेतकऱ्याला 40,000 50,000 60,000 देऊन टाकत आहे कंपनी. जसं क्लेम केलेल्या त्या सर्वेवाल्यांनी ज्या पद्धतीने नुकसान टाकले त्या पद्धतीनं. तर मित्रांनो निषेध व्यक्त करा शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर काही मनातून वाटत असेल की बा आम्हाला पीक विमापासून वंचित ठेवलं जाते, काहीतरी पाऊल उचला, निषेध व्यक्त करा, शासनाचा असो किंवा पीक विमा कंपन्यांचा असो, काहीतरी पाऊलं उचला. 4-2 शेतकरी, जेवढे शेतकरी गावातून आहेत तुमच्या, तेवढ्या शेतकऱ्यांनी एकजूट व्हा आणि निवेदन द्या कलेक्टर ऑफिसला, तहसील ऑफिसला. कारण मित्रांनो तुमच्या हक्काचा पीक विमा तुम्ही सोडायचा नाही. परंतु आता हे सांगणं माझं काम नाही. मी तुमच्यापेक्षा, शेतकरी लोकांपेक्षा छोटा आहे. तुमच्या लहान तोंडी मोठा घास मी नाही घेणार, कारण की माझ्यापेक्षा जास्त पावसाळी अनुभव तुम्ही पाहिलेले आहेत. तुम्ही या गोष्टींना जाणीव ठेवायला पाहिजे आणि तुम्ही तुमचा हक्काचा पीक विमा सोडायला नाही पाहिजे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.